श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगत झाला विस्तरणे संतोषणे नाम करणे विनवितीच मागोती. जय जयाजी सिद्ध मुनी तू तारके अभावारणी संध्या होता माझे मनी आजी तुवा फेडीला. ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामी या कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोटे ग्रासू होऊ आता दास तुमचा दासू म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्य आलिंगने आशीर्वचन देऊन सांगे गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमाना तेचे आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भुक्तिमुक्ती परमार्थ जे जीवांची मनी अर्थ त्वरित होय साध्यंत. गुरुचरित्र ऐकतात धनार्थी असे अक्षधन पुत्र पौत्रादी गोधन कथा एकथा होय जाणे ज्ञानसिद्धी तत्काळी. जे भक्तीने समजते एक पटती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तत्काली. कन्यपुत्रिका पुत्र होय ग्रहरोगादी पीडन न होत व्याधी कधी जाण. जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे एकता ज्ञानवंत सत्याविषयी. एकता होय बरोबर ब्रह्म इत्यादी पापनाशी एकचित्ते एकता इतुकी ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी. स्वामी मते तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कार्य गुरुमूर्ती भेटी लागे मज जगज्योती होती वासना मज चित्ती. गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमान एको कानी सांगीचे स्वामी विस्तारोनी अंधकार असतराजनी सूर्योदया परी करी. इतुकी या अवसरी सिद्ध योगी अभय करी धरून या सवय करी. घेऊन गेला स्वस्ताना अमरजा संगमा भीमरती जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वस्ती सांगोनी वैश्वनी सांगे ज्ञानोदय एकोनी सिद्धाचे वचन संतोषी नाम धारक गहन क्षणाक्षणा करीन मन करुणा वचने करून या. जी मी संसार सागरी बुडल तापत्रयपुरी बक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान झाळे वेष्टिले. ऐशे कृपा पूजने विनवतीचे नामकारे मस्तक सिद्धाची चरणे. न्यासिता झाला त्या इकडे तो बोलिले सिद्ध मुनी उठवितेचे आसुषणे न धरी चिंतामणी. साकडे पिढीन तुझ्या हाता जासी नाही दृढ भक्ती सदा दैनिक कष्टती. श्रीगुरुवरी बोल ठेवती अविद्या माया वेष्टुनी संशय धोरणे मानसी. श्रीगुरु काय देईल म्हणसी त्या गुणे हा भोग भोगेसी. नाना चित्ते व्याकुळे तर सांडुनी संशय निर्धार. गुरुमूर्ती देईल अपार देव कृपासागर तुझनुपेक्षी सर्वता. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे स्मृती संध्या सांडून एकचिती ध्याय पादांबुज. श्री गुरुचे स्वामींनी निरोपिले जे सकाळ झाले माझे मन निर्मळ वेद लादला असे. चरित्र ऐकावे श्री गुरुचे. श्री गुरुमूर्ती एकोकानी का अवतरले मनुष्यनी सर्व सांगा विस्ताराने मनोचरणी लागला. मग काय बोले योगेंद्र बारे शिष्य तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तू उल्हासविला हिंडत आलो सकक्षिती नवे कवणा ऐसी मती. गुरुचरित्र न पुसती तू ते देखील अजी आम्ही ज्यासी इह परत्रीची असे साड त्यासी कथा असे गुडोत्री करणे करून या दृढ एकचित्ते एकीचे. तू भक्त केवळ श्रीगुरुच्या म्हणून बुद्धी झाली उंचा. निश्चय मानी माझी वचा लादिल चारी पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनू वेदशास्त्राचं मत जाणू अवतार झाला त्रयमूर्ती आपण धरोनी नरवेश कलियुगी कार्य करण अवतार होऊनी येते हरिहर. उताराव्या भूमीचा भार भक्तचंद्र एका वेगळे एक न होती कार्यकारण अवतार होती. भूमीचा भार पेढी ती प्रख्यात असे पुराणी सांगे ना साक्ष. आता तुझा अंबरीश म्हणे द्विज एकादशी व्रताची एकाच विष्णूशी अवतार करिले द्विज करी एकादशी व्रत तुझ्या करी अभ्यागत निश्चय करी दृढवत हरिहर चिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी. भंग कराव्या आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशीची पाथला मुनी दुर्वासा. तो ते दिवशी सदन द्वादशी घडी एक आला अतिथी कारण एक अंबरीशास पडला धाके वी घडे म्हणून या ऋषी आले देखून अंबरीशास अभिवंदने अर्घपाद्य देऊन पूजा केली उपचारे. विनवतेचे ऋषीश्वराची शीघ्र जावे स्नानाची साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारून या. ऋषी जाऊन नदीचे अनुष्ठान घटित विधीशी विलंब करता लागत तयासी आली साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणून पारणे केली तीर्थ घेऊन नाना प्रकार पकवाने पाक केला ऋषीशी. तेव्हा आले दुर्वास देखा पाहुणे अंबरीशेच्या मुख्या म्हणे भोजन केली या का अतिथीने दुरात्मया पाप देता ऋषेश्वर द्विज स्मरला शारंगधर करावा भक्तांचा कायवर टाकून आला कोणता. ऋषीने द्विजाशी जन्मावे गा केलोनी सीतव पावला ऋषिकेशी येऊन जवळ उभा ठेला. मित्यानवे ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूचे चरण भक्त वचल ब्रीत जाणत या महाविष्णूशी. विष्णुविने दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशाशी राखीन आपल्या दाससी. शाप आंबासी तुम्ही द्या दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार पेडावाया भूमीभार कारणाचे पुढे म्हणत असे. परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूशी भूमीभार पेडावायसी काय कारणाचे
मुनिने ऐसे विचारूने मनसी दुर्वास म्हणे विष्णूचे अवतारूने भूमिश्री नाना स्नानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले. करणी असेल तू ऐकले महाभगवती विस्तारिले अनंतरूपी नारायणा कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्तरूपी ते ब्रह्मज्ञानी जाणे ते मूढमती काय जाणे आणि काही एक सांगेन तुझं विनोदाला असे सहज अनुसूया आत्रीची बाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तिचे नामधरा पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देव येती कपटविषयी पुत्र झाले कवणे परी अत्रि ऋषी पूर्वी कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष मूळ ते कवन विस्तारुनी सांगा मज मणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकाळ विष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीत पाख्याने सिद्ध नामधारा केर संवादे अंबरीश व्रत निरूपणन नाम तृतीयोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त.